संजय राऊतांनी घेतलेल्या संयुक्त मुलाखतीमधून राज ठाकरेंनी ड्रग्सवरून एक मोठं विधान केलं आहे। दरम्यान त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू झाली आहे। राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या सवालानंतर सत्ताधाऱ्यांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलं आहे। राजकारणामध्ये वाढलेला पैसा आणि रस्त्यावरती आलेला ड्रग्ज याचा एकमेकांशी काय संबंध आहे तो पण मला असं वाटतं जुळून पाहायला पाहिजे। महाविकास आघाडीचे तिथे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी मग का कारवाई केल्या नाहीत? त्यांच्या काळामध्ये किती कारवाई झाल्या? वस्तुस्थिती आहे ती मानलेली, इट्स अ फॅक्ट। मागील काही वर्षात महाराष्ट्रामध्ये ड्रग्सच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते। दरम्यान राज ठाकरेंनी याच ड्रग्सच्या मुद्द्यावरून मोठं विधान केलंय। मागील काही वर्षात ड्रग्सवर धाडी टाकणं बंद झाल्याचं त्यांनी म्हटलंय, तर दुसरीकडे राजकारणात देखील पैसा वाढलाय। त्यामुळे ड्रग्स आणि राजकारणातील पैशांचा संबंध जोडून बघितला पाहिजे, असं भाष्य राज ठाकरेंनी केलं। या ज्या प्रकारच्या ड्रग्सच्या विरोधातल्या ज्या धाडी या गेल्या 10 वर्षामध्ये बंद झाल्यात आणि साधारणपणे शाळांपर्यंत हा ड्रग्स हा प्रकार आता मुलांपर्यंत यायला लागलेला आहे। शाळेच्या बाहेरच्या पानटपरीवर ड्रग्स मिळत आहे आणि आपण जर समजा आपण त्याच्या सगळ्या गोष्टींचं जर नीट त्याचं ॲनालिसिस केलं तर राजकारणामध्ये वाढलेला पैसा आणि रस्त्यावरती आलेला ड्रग्ज याचा एकमेकांशी काय संबंध आहे तो पण मला असं वाटतं जुळून पाहायला पाहिजे। कारण एवढा राजकारणामध्ये ज्या प्रकारच्या निवडणुकांवरचा खर्च आणि सगळ्याच गोष्टी ज्या प्रकारे होत आहेत आणि ज्या प्रकारे ड्रग्ज रस्त्यावरती येतात आणि त्याच्यावरती कोण हे व्यवहार करतं ह्याच्यावरती कुठच्याही प्रकारच्या धाडी किंवा त्याच्यावरती कुठचीही बंधनं येत नाही आहेत, हे काय आहे हे मला असं वाटतं केंद्र आणि राज्य सरकारला विचारणं गरजेचं आहे। नाही, उठसूट मुख्यमंत्री सगळ्यांना क्लीन चिट देत सुटलेत। साताऱ्यामध्ये एवढी कारवाई झाल्यानंतर निदान ती फॅक्टरी आहे तरी कोणाची हे तर सांगा। ठाकरे बंधूंनी ड्रग्स संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यावर सत्ताधाऱ्यांकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलं। 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी किती ड्रग्स पकडलं हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे होता, असं गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी म्हटलंय। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ड्रग्स संदर्भात सातत्यानं कारवाई केल्याचंही योगेश कदम म्हणाले। कुठल्या आधारे सांगितलं मला माहिती नाही। आज गृहराज्यमंत्री म्हणून मी अतिशय खात्रीपूर्वक सांगतोय, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी गृहमंत्री म्हणून त्यांनी मागील 7 वर्षामध्ये जी काही कारवाई केलेली आहे, आता ह्या 7 वर्षामध्ये मागे खरं तर 2.5 वर्ष ही महाविकास आघाडीमध्ये होती। महाविकास आघाडीचे तिथे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी मग का कारवाई केल्या नाहीत? त्यांच्या काळामध्ये किती कारवाई झाल्या? त्यांच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये किती ड्रग्स पकडले गेले हा प्रश्न त्यांना पण विचारला पाहिजे। 10 वर्षामध्ये 2.5 वर्ष ही त्यांची पण होती। राज ठाकरेंच्या ड्रग्स संदर्भातल्या विधानाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी दुजोरा दिलाय। ड्रग्स प्रकरण मोठ्या प्रमाणावर वाढलंय, त्यामुळे राज ठाकरेंनी वस्तुस्थिती मांडल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले। 18,000 कोटीचा असणारा ड्रग्स राजकोटमध्ये पकडण्यात आला। त्याचा आरोपी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? मला तर माहीत नाही, पण 18,000 कोटी ड्रग्स हे सापडण्यात आले, त्याचे FIR करण्यात आली, केस दाखल करण्यात आलेली आहे। माहिती विचारल्यानंतर एक अफगाण पकडलेला एवढं सांगण्यात आलेलं आहे। राज ठाकरेंच्या वाक्याकडे कशा पद्धतीनं बघताय तुम्ही? वस्तुस्थिती आहे ती मानलेली, इट्स अ फॅक्ट। सातारा ड्रग्स प्रकरण, त्यानंतर तुळजापूरमध्येही ड्रग्स सापडलं आणि पुण्यातही ड्रग्सवरून चांगलंच राजकारण पेटलं होतं। दरम्यान याच मुद्द्याला ठाकरे बंधूंनी हात घातला। ड्रग्स आणि राजकारणात वाढलेला पैसा याचा काही संबंध आहे का, असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी एकच खळबळ उडवून दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।